गुड मॉर्निंग वकील साहेब. हॅलो मॅम. बजरंग, प्लीज जरा सगळ्यांसाठी चहा सांगशील? थँक्यू. मिस्टर मराठे, बोला ना सर. आज आपलं काम झालं पाहिजे. हो. त्याचं काय ना मिस्टर मराठे, दर 15 दिवसाला माझी साईन बदलते ना, म्हणून जरा कन्फ्युजन व्हायला झालं मला. आणि रिसेंटलीच ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे काही गोष्टींचा विसर पडायला लागलाय. पण आता मी ओके, कम्प्लिटली रिकव्हर झालं, म्हणून काळजीचं काही कारण नाही यात. काय आहे? चहाच्या कप सोबत कोस्टर लागतात, इतकी बेसिक गोष्ट कळत नाही तुम्हाला? राजवीर, रिलॅक्स. अरे बेटा, ह्यात बजरंगची चूक नाहीये. ही सगळी चूक त्या प्यूनची आहे, हो ना बजरंग? त्यांनी सांगायला हवं होतं ना. इट्स ओके बजरंग, ठीक, हरकत नाही. बजरंग, एक काम कर ना, तू इकडेच बस, मी तुझ्यासाठी खुर्ची मागवते. हा, खुर्ची मागवते. सॉरी हा सर. हा, आत खुर्ची पाठवाय लगेच. ठीक. रिक्षा 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 चला पेडी चला. वकील साहेब, मी तुमची ओळख करून देते. हे आहेत बजरंग, बजरंग रणशिंगे. आमच्या राजवीर सोबत ह्यांची सही तितकीच महत्वाची. हे आमचे सगळ्यात विश्वासू नोकर आहेत. हो, आय नो दॅट. आम्हालाही त्यांच्याशी बोलायचंय. मिस्टर मराठे, या सगळ्या फॉर्मॅलिटीज जरा दूर ठेवून आपण मूळ मुद्द्यावर येऊया का? मामा, पेपर्स? हो ना. हो, आणले. बाबा फोन उचला. बाबा फोन का नाही उचलत आहेत? यामिनी मॅम बाबांच्या बाबतीत काहीही करू शकतात. बाबा, दादा दादा जरा लवकर चालवा ना, थोडं फास्ट चालवा ना प्लीज, थोडं फास्ट. बजरंग काकांची सही बरोबर? राजवीर, पेपर्स दे. सर इकडे ना. हो, इकडे. बजरंग, इकडे इकडे सही करे. कर घे सही. नाही, सही नाही. नहीं सही नहीं. ए, काय बडबडतोयस? राजवीर, थांब ना बेटा, मी समजावते त्याला. बजरंग, हे बघ, इकडे सही करायची. मी सांगते ना तुला. नहीं 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 नहीं, सही 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 नहीं करायची. बजरंग काका, काय काय करताय? सही करा ना. करा, सही करा. नहीं नहीं, तुम्ही असताना सही नाही, सही नाही. काय बजरंग काका, काय काय झालं अचानक? करा ना, सही करा. दादा, एव्हाना आपण पोहोचायला हवं होतं, थोडं फास्ट चालवा ना प्लीज. हा, तुम्ही असताना सही करायचे.
करायचे सई. अरे मग कर ना सई. नाही 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 तुम्ही असताना नाही करायचे. नाही करायचे. तुम्ही सर असताना करायची आणि तुम्ही नाही करायचे. ते सर नाही करायचे. मला काही कळत नाहीये सही करायचे नाही करायचे. बजरंग काका, काय काय झालं तुम्हाला? करा ना, साईन करा. बजरंग काका, मी जावई ना तुमचा, तुमच्या छकुलीचा नवरा. मुलासारखा. मुलासारखा आहे की नाही? मग करा ना साईन. बजरंग काका, एक काम करा, बसा बसा, सावकाश सावकाश बसा. बजरंग, इथे इथे सही करायची. काका, मी सांगतोय ना, नका ना टेन्शन घेऊ, सही करा. ते आठवत नाही सही. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? असं कसं आठवत नाहीये? एक साधी साईन तर करायची आहे ना. काय बॉडीगार्ड म्हणून घेता स्वतःला? राजवीर, थांब ना बेटा. राजवीर, बजरंग एकच मिनिट. थांब थांब थांब. बजरंग, तू या वहीवर सही कर. सही. हा, इथे इथे करून बघा, आठवेल तुम्हाला. इकडे. हा, प्रयत्न कर, आठवेल तुला. ही सही आहे का बघा. करेक्ट. अशीच साईन तुम्हाला पेपरवर करायची आहे. बजरंग काका, खूप छान. ही सही आता इथे करायची. अरे काय चाललंय हे? काय चाललंय मगाचपासून? एवढी साधी गोष्ट कशी काय येत नाही तुम्हाला? काय चाललंय? एक साधी साईन करायची, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? बॉडीगार्ड म्हणवता ना स्वतःला. नॉनसेन्स. काय मीटिंग चालू आहे इथे का टाइमपास चालू आहे? नॉक न करता कसा आला साथ? नॉक करून कॅबिन मध्ये यावं एवढा बेसिक मॅनर्स नाहीये, कॉमन सेन्स नाहीये. अरे बोल ना. काय ते सगळे बॉडीगार्ड बिंडो कसल्यासारखे का वागतायत? एक हा बजरंग, याला सगळं काही आठवतंय पण साईन करायचं बरोबर विसरतोय. आणि एक तू बिंडो. बॉडीगार्ड आहेस ना तू, म्हणजे आत मीटिंग सुरू असेल तर आत कोणाला येऊ द्यायचं नाही, हेच काम आहे ना तुझं. ते सोडून तूच तोंड घेऊन आत निघून आलास. राजवीर सर असे का बघतायत? मला काही कळतच नाहीये. नाही नाही, बाबांच्या बाबतीत पुढे काहीही घडण्याआधी मला सरांना विश्वासात घेतलं पाहिजे. भाऊसाहेब, तू निघ बाहेर. अरे काय बघत काय बसलायस? निघ ना. जायला सांगितलं मी तुला. भाऊसाहेब, आउट. सर मला तो शट अप. अरे काय, निघ ना.
आणि बोलवल्याशिवाय येऊ नको सात. सर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं, जरा बाहेर येता का प्लीज? तू काय मूर्ख आहेस का जरा? सर महत्वाचं बोल. शट अप. सर सर सॉरी, तुम्ही आधी शांत व्हा. माझ्यासोबत आधी बाहेर चला. चला आपण बाहेर जाऊ. अरे हात काय लावतोयस तू? कोण आहेस तू? बॉडीगार्ड आहेस ना? कोणी हायर केलाय बॉडीगार्ड म्हणून? बॉडीगार्ड आहेस ना, बॉडीगार्ड सारखं राहायचं. तुमची काळजी वाटते. अरे कोण आहेस तू माझी काळजी? तू काय माझी काळजी घेतोयस? बायको आहेस का माझी? जे काम आहे त्याच्याकडे लक्ष दे. चल हो बाहेर. बजरंग खूप नाटकं झाली. हा चल साइन कर. अरे तू इथेच काय करतोयस अजून? जा ना बाहेर. हे ऐक, आज जी काही चर्चा झाली त्याबद्दल कोणाला काहीही कळता कामा नये. मिस मयुरींना तर अजिबात नाही. नॉक न करता कसा आला साथ? ते सगळे बॉडीगार्ड भिंडो कसल्यासारखे का वागतायत? एक हा बजरंग, हात काय लावतोयस तू? कोण आहेस तू? तू काय माझी काळजी घेतोयस? बायको आहेस का माझी? चल हो बाहेर. तुमच्यासाठी पुरणपोळ्या बनवल्यात. हो, पुरणपोळीची अलर्जी आहे मला. हा तुझ्या डोक्याला तेल लावते, मालिश होईल छानपणी. तेल नको, डोक्याला तेल कशाला? बॉडीगार्ड आहेस ना, बॉडीगार्ड सारखं राहायचं. असं शहाणपणा शिकवायला जाऊ नकोस मला. गुरु आपल्याशी वेगळाच वागतोय. तर काल पण आजी तेल लावायला गेली, तेल पण लावून नाही घेतलं. नक्कीच कुठेतरी काहीतरी घडलंय, नाहीतर माझे राजवीर सर माझ्याशी असं कधीच वागले नसते. राजवीर सर, प्रोसिजर सुरू असताना तुम्ही फारच अग्रेसिव्ह झालात असं वाटत नाहीये तुम्हाला? आय मीन आम्ही तुम्हाला आधीही भेटलो, पण तुम्हाला असं कधी आम्ही हायपर होताना बघितलं नाही. खरं तर तुमच्याशी बोलताना आम्हाला टेन्शनच आलं होतं. चुकून आमच्या तोंडातून एखादा चुकीचा शब्द बाहेर पडायला नको, आमच्या आवाजाची पातळी मोठी व्हायला नको, याची आम्ही काळजी घेत होतो. एक्झॅक्टली. आणि तुमचं हे रूप आम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळालं. आम्हाला तर असं वाटत होतं की आम्ही राजवीर सराफ सरांशी नाही तर दुसऱ्या कोणाशी बोलतोय. हा विषय काढून खरंच तुम्हाला आम्हाला त्रास द्यायचा आहे. ह्याच गोष्टीचा मला गेले कित्येक दिवस झाला त्रास होतोय मिस्टर मराठे. बघितलं ना तुम्ही, ऍक्सिडेंट झाल्यापासून हे असं काहीतरी वेगळंच घडतंय. आणि का घडतंय तेही मला कळत नाहीये. म्हणजे अचानक एखाद्यावर रागावणं, अचानक एखाद्याशी उद्धटपणे बोलणं. मी असं नव्हतं, तुम्हाला तर माहिती आहे ना. हेच तर असं सगळं का घडतंय हे मी मम्मालाही विचारत असतो. बेटा हे सगळं ऍक्सिडेंटमुळे होतंय. शांत हो, रिलॅक्स. वकील साहेब पाहिलंत ना, या सगळ्या गोष्टीचा त्याला खूप त्रास होतो. अहो कधी कधी तर तो या सगळ्यामुळे एकटाच रडत असतो. बेटा प्लीज शांत हो. आता तरी काय वेगळं घडलं होतं ना मम्मा. थँक गॉड तुम्ही हा विषय काढला, नाहीतर तुम्ही इथून गेल्यावर मी असं सगळं तुमच्यासमोर का वागलो ह्या गोष्टीचा इतका पश्चाताप होत राहिला असता ना मला, की मलाच कळलं नसतं तो विचार करण्यात किती वेळ गेला असता माझा. बाय द वे सर, सगळं प्रोसिजर पूर्ण व्हायला किती वेळ लागेल? फार तर फार 8 ते 10 दिवस.
सगळी प्रोसिजर कंप्लीट झाल्यावर मी स्वतःहून तुम्हाला फोन करेन. ओके, येतो मी. बेटा मी पण निघते आता. हा, ओके मम्मा. तू काळजी घे. या. थँक्यू सो मच वकील साहेब. यू आर मोस्ट वेलकम. येतो. चल. काय रे, तू अजून इथेच आहेस? मला वाटलं एवढं ऐकल्यानंतर नोकरी सोडून घरी गेला असशील. नाही मॅम, तसं नाही, पण काय? हा, जो राजवीर नेहमी तुझी बाजू घ्यायचा, आज तो असा का वागला असेल हा प्रश्न पडलाय ना. तू पण ना भाऊसाहेब, ज्या मीटिंग मध्ये त्या मयुरीला एंट्री नाही तिथे तुझं काय रे? तुला पण ना तिच्यासारखीच सवय, सगळीकडे पुढे पुढे करायची. मी तर म्हणते बरंच झालं, नशीब समज राजवीरने तुला नोकरीवरून काढलं. युजलेस. फायनली आता तुझा खेळ संपलाय राजवीर सराफ. सगळ्या इस्टेटचा आता खरा मालक मी असणार. आर्यन नाही, ओरिजिनल राजवीर सराफ. साहेब ऐका ना, हा दागिना कसा आहे? मी बघून काय करू? माझ्यासाठी तुमचं मत खूप महत्वाचं आहे. सांगा ना कसा आहे? छान. बर, आता हा दागिना तुमच्या हातात घ्या आणि मला सांगा याची किंमत किती असेल. मधुमालती, मी काय किंमत सांगणार आहे? आजकाल जो सोन्याचा भाव आहे त्याप्रमाणे असेल त्याची किंमत. अय्या बघा, फसलात ना. अहो, हा खरा दागिना नाहीये, हा नकली आहे. खरा दागिना तर गोडाऊन मध्ये. रिस्क नको म्हणून खास डुप्लिकेट बनवून घेतलाय. हुबेहूब आहे ना. मधुमालती, बोला ना साहेब. तुम्ही मला तो दागिना देऊ शकता का? हो, तुमच्यासाठी काय पण. थांबा. हा घ्या. थँक्यू. Yes, come in. Yes. सर, हे काय? सर, हा आपल्या पेढीमधला दागिना आहे. मला बाहेर पॅसेजमध्ये पडलेला सापडला. मग? सर, हा आपला दागिना खरा असेल आणि जर चुकून कोणाकडून पडला असेल तर हे चुकीचं आहे ना. म्हणजे मी बोलपट सरांकडे गेलो असतो, पण त्यांना खरं खोटं मधलं पटकन लक्षात नाही येत, म्हणून मी तुमच्या जवळ आलो. तुम्हाला कसं दागिना बघूनच कळतो ना तो खरा आहे की खोटा आहे. आणि तसंही दागिन्यामधलं मला काहीच नाही कळत. तुम्ही एकदा बघता का? अहो, एवढं काय बघताय? एक्सक्यूज मी, जरा दाखवा. हा मणी खोटा आहे. कसं काय? मी ठामपणे सांगू शकतो, हा मणी सोन्याचा नाहीये.
इथे मशीन वगैरे काही नसताना तुम्ही हे एवढं ठामपणे कसं काय सांगू शकता? सोनं आणि सोन्यासारखी माणसं ओळखण्यात राजवीर सराफ कधीच चुकणार नाही. मग उद्या मी अगदी ठार वेडा झालो ना तरीही हा आपल्या पिढीतलाच दागिना आहे आणि हा खरा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे, काय झालं ना काम? चल निघा आता. आता तर माझी खात्रीच पटली आहे, तुम्ही माझे राजवीर सर नाही आहात.